आज सकाळी सकाळी अजय शेखर माझ्यावर नाराज दिसताय, शांत बसले बिचारी. तर मी चाललोय आज कस्टमरला पिकअप करायला आणि कस्टमरला पिकअप करून आपल्याला घोटी टोल नाक्याच्या पुढे सोडायचे. पण द्वारकेवरती आल्याच्या नंतर बघू शकता द्वारकेचं अतिक्रमण पूर्ण हटवलं, एकदम चकाचक केलं बरं काय. म्हणजे तुम्ही खाट टाकून सुद्धा मस्त भर रस्त्यात झोपू शकता, एवढं मोकळं आता आहे ना. द्वारकेवरून कशी कल्टी मारून पळून जाता येतं, म्हणजे द्वारकावरून डायरेक्ट मामा लोकांना चकमा देऊन पळून जाऊ शकतो आपण, एकदम मोकळं केलं त्याच्यामुळे. तर आपण घरला आलो तुम्ही कस्टमरला पिकअप करायला, इथं 15-20 मिनिटं थांबल्याच्या नंतर कस्टमर फायनली आलं. म्हटलं चला नशीब आलं लवकर, नाही तर काही काही कस्टमरला वेळ लावता. हेच ते कस्टमर आहे, कस्टमरला पिकअप करून आहे ना डायरेक्ट आपल्याला गोटी टोल नाक्याला सोडायचं. ज्याला बिझनेस करायचा ना तो बरोबर करतो. बघू शकतो तुम्ही सायकलवरती भाऊ इडली विकतोय, नाही तर लोक कारण इतके जातात की विचाराच्या बाहेर. कारण फरणं द्यायचे भावांनो, मस्त कष्ट करायचे, काम करायचं, दणकावून खायचं प्यायचं, एन्जॉय करायचा. नाही तर तुम्ही काय नुसतं नोटा छापाल ना, तर तुम्ही एक दिवस मरून जाल, त्या नोटा बी खड्ड्यात जातील आणि तुमचे मागचे जे परिवार कोणी फॅमिली गिमिली असेल ना, मुलं बाळ, ते एन्जॉय करतील आणि तुम्हाला काही घंटाही उरणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे काय एन्जॉय करा, खा प्या, मस्त कामं करा, टेन्शन घ्यायचं नाही. रस्त्यामध्ये ना आपला दोस्त भेटला, चाललाय मुंबईला. म्हटलं जाय भाऊ मुंबईला, आपण येत नाही तिकडे, कारण तिकडे डोक्याला ताप राहतो ते ट्रॅफिकचा याचा. आज सकाळी सकाळी सीएनजी भरला 34 किलोमीटरला डायरेक्ट 3-4 गाड्या उडाल्या. यार सीएनजीचं काय करावं भाई. परत मी सीएनजीचा व्हिडिओ टाकला तर लोक म्हणतात तुमच्या इकडे असंच राहतं, आता काय करणार भाऊ. आणि कस्टमरला ना धार मारायची होती, कस्टमरला बाजूला गाडी घेतली, म्हटलं जा धार मारून नाही, म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ काढतो. इथं आहे ना बाथरूम नसतं हायवेला, झाडा झुडपाच्या मागे जायचं आणि काम करून निघून यायचं. तर मित्रांनो इथलं क्लायमेट आहे ना आज जबरदस्त होतं, एकदम भारी, इतकं भारी वाटतं, हिरवळ गिरवळ मस्त यार. घोटी झालं, इगतपुरी झालं, इतकं भारी वाटतं. त्र्यंबकेश्वर आपलं, अरे जन्नतच फील होती शपथ मित्रांनो. महाराष्ट्र सारखं आहे ना खरंच राज्य कुठंच नाही मित्रांनो, इतकं भारी की विचाराच्या बाहेर यार. पण तुम्ही बघू शकता क्लायमेट वगैरे इतकं भारी झालं ना, पाऊस येतो काय काय माहिती, वातावरण जबरदस्त झालेलं मित्रांनो. आणि रस्त्यामध्ये बघतो तर काय एक ट्रक पलटी झालं, ट्रक कसं काय पलटी झालं काय माहिती. बिचारे ड्रायव्हर आहे रात्रंदिवस कामं करत राहता, झोप लागली असेल म्हणून पलटी झालं. बघू शकता तुम्ही मित्रांनो, पूर्ण मटेरियल वाया गेले, झाकून टाकले त्यांनी. आणि रस्ते इतके भारी बनले ना यार, नंबर एक. फायनली टोल नाक्यावर पोहोचलो. कस्टमरला आहे ना टोल नाक्याच्या त्या साईडला सोडायचं होतं, फक्त 100 मीटर वरती. कस्टमरला म्हटलं इथं सोडू का, कस्टमर म्हणून नाही त्या साईडला सोड. आता इतकुशासाठी आहे ना मला रिटर्नचा टोल द्यावा लागेल, कठीण काम. आता तुमच्या भावानी कस्टमरला सोडलं, डायरेक्ट निघला घरच्या दिशेने. फायनल नाशिकमध्ये पोहोचल्याच्या नंतर मला अनिकेत भेटला, म्हणजे भाऊ नाश्ता खाऊ घाल. म्हटलं नाश्ता खाऊ घालतो आपण, टॉच उडू म्हटलं. पण कॉईन पण नव्हता आपल्याकडे. म्हटलं की इंग्लिश मराठी पुडी फेकली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि पुडी फेकल्याच्या नंतर मी जिंकलो, अनिकेत हारला. तरी पण म्हणतोय नाही तूच खाऊ घाल. म्हटलं हे गलत बात आहे भाई, ये नाही चलेगा, नियमाने चालू म्हटलं. मग काय गेला निघून अनिकेत. आणि आता आपल्या मागे संसार लागल्यामुळे ना भाऊ पैशाची थोडी बचत करावं लागेल. मग एटीएम मधून पैसे काढायला गेलो, कारण घरी लागता भाऊ, संसार आहे, काय करावं आता, लय दुष्काळ पडलाय भावांनो. एक तर धंदे पाणी एकदम शांत झाले मित्रांनो, थोडीफार दमडी पडलेली अकाउंटवरती. म्हटलं घेऊ काढून, म्हटलं घरी लागतंय कशाला पण. मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करत जा यार, असे भारी भारी ब्लॉग मी बनवत राहील मित्रांनो. मला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आणि काय हसत राहा मित्रांनो.